तुमचा पहिला प्रश्न आहे, भारताची राजधानी कोणती आहे? तुमचे पर्याय आहेत: एक मुंबई, बी पुणे, सी नवी दिल्ली, डी चेन्नई. तुमचे योग्य उत्तर आहे सी नवी दिल्ली. तुमचा पुढील प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठा महासागर कोणता? तुमचे पर्याय आहेत: एक हिंदी महासागर, बी अटलांटिक महासागर, सी प्रशांत महासागर, डी आर्क्टिक महासागर. तुमचे योग्य उत्तर आहे सी प्रशांत महासागर. तुमचा पुढील प्रश्न आहे, जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला? तुमचे पर्याय आहेत: एक महात्मा गांधी, बी लाल बहादूर शास्त्री, सी जवाहरलाल नेहरू, डी सुभाष चंद्र बोस. तुमचे योग्य उत्तर आहे बी लाल बहादूर शास्त्री. तुमचा पुढील प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? तुमचे पर्याय आहेत: एक सिंह, बी हत्ती, सी वाघ, डी मोर. तुमचे योग्य उत्तर आहे सी वाघ. तुमचा पुढील प्रश्न आहे, पृथ्वीवरील सर्वात उंच पर्वत कोणता? तुमचे पर्याय आहेत: एक कांचनगंगा, बी माउंट एव्हरेस्ट, सी हिमालय, डी नंदा देवी. तुमचे योग्य उत्तर आहे बी माउंट एव्हरेस्ट. तुमचा पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? तुमचे पर्याय आहेत: एक नागपूर, बी पुणे, सी नाशिक, डी मुंबई. तुमचे योग्य उत्तर आहे डी मुंबई. तुमचा पुढील प्रश्न आहे, भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण? तुमचे पर्याय आहेत: एक महात्मा गांधी, बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सी जवाहरलाल नेहरू, डी लोकमान्य टिळक. तुमचे योग्य उत्तर आहे बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तुमचा पुढील प्रश्न आहे, सूर्य उगवण्याची दिशा कोणती असते? तुमचे पर्याय आहेत: एक पश्चिम, बी उत्तर, सी पूर्व, डी दक्षिण. तुमचे योग्य उत्तर आहे सी पूर्व. तुमचा पुढील प्रश्न आहे, जगातील सर्वात लांब नदी कोणती? तुमचे पर्याय आहेत: एक गंगा, बी नाईल, सी अमेझॉन, डी गोदावरी. तुमचे योग्य उत्तर आहे बी नाईल. तुमचा पुढील प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता मानला जातो? तुमचे पर्याय आहेत: एक क्रिकेट, बी फुटबॉल, सी हॉकी, डी कबड्डी. तुमचे योग्य उत्तर आहे सी हॉकी. तुमचा पुढील प्रश्न आहे, चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती कोण होता? तुमचे पर्याय आहेत: एक युरी गागरिन, बी नील आर्मस्ट्रॉंग, सी राकेश शर्मा, डी कल्पना चावला. तुमचे योग्य उत्तर आहे बी नील आर्मस्ट्रॉंग. तुमचा पुढील प्रश्न आहे, सत्यमेव जयते कुठून घेण्यात आले आहे? तुमचे पर्याय आहेत: एक भगवद्गीता, बी रामायण, सी उपनिषद, डी महाभारत. तुमचे योग्य उत्तर आहे सी उपनिषद. तुमचा पुढील प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय ध्वज किती रंगांचा आहे? तुमचे पर्याय आहेत: एक 2, बी 3, सी 4, डी 5. तुमचे योग्य उत्तर आहे बी 3. तुमचा पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? तुमचे पर्याय आहेत: एक ऑगस्ट 15, बी 1 मे, सी जानेवारी 26, डी 2 ऑक्टोबर. तुमचे योग्य उत्तर आहे बी 1 मे. तुमचा पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी भारतीय चलन कोणते आहे? तुमचे पर्याय आहेत:
$1, बी रुपया, सी येन, डी दिनार. तुमचे योग्य उत्तर आहे बी रुपया. तुमचा पुढील प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे? तुमचे पर्याय आहेत, ए अमेरिका, बी चीन, सी भारत, डी रशिया. तुमचे योग्य उत्तर आहे डी रशिया. तुमचा पुढील प्रश्न आहे, संगणकाचा जनक असे कोणाला म्हणतात? तुमचे पर्याय आहेत, ए चार्ल्स बॅबेज, बी न्यूटन, सी एडिसन, डी आइन्स्टाईन. तुमचे योग्य उत्तर आहे अ चार्ल्स बॅबेज. तुमचा पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळाने कोणते आहे? तुमचे पर्याय आहेत, एक महाराष्ट्र, बी राजस्थान, सी उत्तर प्रदेश, डी गुजरात. तुमचे योग्य उत्तर आहे बी राजस्थान. तुमचा पुढील प्रश्न आहे, वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले आहे? तुमचे पर्याय आहेत, ए रवींद्रनाथ टागोर, बी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, सी महात्मा गांधी, डी सावरकर. तुमचे योग्य उत्तर आहे बी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. तुमचा पुढील प्रश्न आहे, जगातील सर्वात वेगवान प्राणी कोणता आहे? तुमचे पर्याय आहेत, एक सिंह, बी चिता, सी घोडा, डी वाघ. तुमचे योग्य उत्तर आहे बी चिता. तुमचा पुढील प्रश्न आहे, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तुमचे पर्याय आहेत, एक डॉक्टर राजेंद्र प्रसाद, बी अब्दुल कलाम, सी नेहरू, डी इंदिरा गांधी. तुमचे योग्य उत्तर आहे अ डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तुमचा पुढील प्रश्न आहे, भारतात ताजमहाल कोणत्या शहरात आहे? तुमचे पर्याय आहेत, एक दिल्ली, बी आग्रा, सी मुंबई, डी जयपूर. तुमचे योग्य उत्तर आहे बी आग्रा.